41वी जयंतीच्या निमित्ताने आज संत रविदास भाऊ देशे संस्था आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने आपण आज या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। या ठिकाणी उपस्थितीमध्ये आमचे मंडळाचे नेते के कांबळे, त्याचबरोबर पदाधिकारी सुनील मॅडम, संस्थेचे बाळासाहेब तात्पुते आणि जमलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांनो, आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये संत रविदास महाराजांची जयंती अतिशय धडाडीच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे। आणि संत रविदासांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे की गुरु रविदासजी महाराज या ठिकाणी म्हणतात की ऐसा चाहो राज में जहाँ मिले सबनु कान्न, जहाँ छोट बडे जहाँ समसब बसे रहे रविदास। अशा पद्धतीचं शासन व्यवस्था संत रविदास महाराजांनी 600-700 वर्षापूर्वी या ठिकाणी अशी व्यवस्था निर्माण केली होती आणि त्यांच्या साहित्यामधून बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कठीण असा संघर्ष रविदास महाराजांनी केला होता। आणि म्हणून महाराजांनाच अशी शासन अवस्था अशी अपेक्षित होती की समतेचं राज्य, पराधीनता त्यांना मान्य नव्हती, पारतंत्र्य मान्य नव्हती, समतेचं राज्य आहे, बंधुत्वाचं राज्य। रविदास महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कठीण असा संघर्ष करून त्या ठिकाणी समता प्रस्थापित करण्याचं काम केलं। आणि म्हणून आज या ठिकाणी गुरु रविदासजी महाराजांची जयंती आहे। आणि गुरु रविदासजी महाराजांनी जे आपल्या संघर्षामध्ये त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, हे विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे 595वी जयंती या ठिकाणी साजरी केली। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जयंती साजरी करीत असताना संत रविदास महाराजांनी त्या ठिकाणी चर्मकार समाजाची आपल्या बंगल्यावर बोलून त्या समाजाला मोठं मार्गदर्शन केलं। हा समाजाला रामलीला मैदानावर समाजासाठी बाबासाहेबांनी त्या समाजाचा अभ्यास केला आणि अनेक संतांचा अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी संत रविदास महाराजांच्या कार्याचा विचार केला। अनेक संतांच्या साहित्याचा अभ्यास बाबासाहेब महान प्रकांड पंडित होते। देशाची घटना लिहित असताना बाबासाहेबांनी त्याचबरोबर अनेक संतांचा अभ्यास केला। अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केलं। त्या ठिकाणी उद्यान धम्म असेल, वी.आर. सुब्रास असेल, द अनटचेबल असेल, अनेक ग्रंथांचं लिखाण केल्यानंतर अनटचेबल ग्रंथ संत गुरु रविदासांना अर्पण केला। आणि या संतांच्या वंशज आपण आहोत। फार मोठा आदर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासांना दिला आणि आज आपण त्यांची या ठिकाणी आज जयंती साजरी करतो। संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्मकार समाज आज जयंतीसाठी सज्ज झालेला आहे। पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा जयंती आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या औचित्य साधून आमच्या बाळासाहेबांनी नेहमीचा त्यांचा महाराजांच्या बद्दल सातत्याचा प्रयत्न असतो की जयंती साजरी करून समाजाला या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की आपणाशी जे जे ठावे इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे शिकवते। हे सुद्धा अनेक जो आहेत आज जयंतीच्या माध्यमातून आपण सांगत असताना रविदासांनी सांगितलं जेव्हा पराधीनता पाप आहे, ज्ञान लेऊ रे मी तर दास पराधीन शोधून खरे शोधतो। रविदास महाराज म्हणतात पारतंत्र्य जुगारून टाका आणि समतेचा विचार घ्या, संतांचा विचार घ्या आणि हेच विचार आणि यांचे विचार घेऊन देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि सांगितले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। देशाची घटना लिहित असताना बाबासाहेबांना सुद्धा अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं आणि हे करीत असताना बाबासाहेबांनी या महान छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, तुकाराम महाराजांचा विचार असेल, संत रविदासांचा विचार असेल, अनेक विचार घेऊन त्या ठिकाणी घटना लिहिण्याचं काम 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस पूर्ण केलं। खऱ्या अर्थाने आज संत रविदास जयंतीचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी आमचे अनेक वक्ते बोलणार आहेत। अधिक न बोलता या ठिकाणी मी माझं थोडं लांबलो प्रास्ताविक, मला दिसत होतं की थोडं प्रास्ताविक लांबत आहे, परंतु आज या ठिकाणी ज्यांची आज जयंती आणि त्या महापुरुषांची जे योगदान आहे ते बोललं पाहिजे। आणि हार घातलं म्हणजे जयंती होत नाही, त्यांच्या कार्यावर
करावं लागतं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी दास महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी राष्ट्रीय जन्मकार महासंघाच्या ज्येष्ठ वतीनं त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी जय रविदास, जय भीम.